नमस्कार मित्रांनो. ट्रिपल सीचा एक्झामसाठी डेमो आम्ही तयार केलेला आहे. त्या संदर्भातली थोडक्यात माहिती इथं पाहूया. साईटचं नाव आहे CCC.smartwiz.in. इथं मी तुम्हाला स्टुडंटचं एक सॅम्पल लॉग इन दाखवतो. सॅम्पल लॉग इन मध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांची परीक्षा कशी चालू होते, प्रॅक्टिससाठी त्याच्यासाठी काय ऑप्शन आहे, प्रॅक्टिस त्याबरोबर PDF नोट्स, या सगळ्याची माहिती आपण आता इथं बघूया. साईट ओपन केल्यावरती आपल्याला इथं पाहायला मिळतात CCC क्वेश्चन डेमो. CCC क्वेश्चन डेमो मध्ये काही IMP सेट्स आहेत पहिल्यांदा दिलेले, ते ट्रू फॉल्सचे आहेत. त्या व्यतिरिक्त इथं प्रत्येक 10 टॉपिकचे क्वेश्चन दिलेले आहेत. साधारण 2500 एक क्वेश्चन्स आहेत. आपण पहिल्यांदा प्रॅक्टिस टेस्ट पासून सुरुवात करूया. मी एक डिजिटल फायनान्शियल टूल, एक्झाम्पलसाठी डिजिटल फायनान्शियल टूल हा सब्जेक्टचा पार्ट सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय की ही स्क्रीन आपल्याला दिसते प्रॅक्टिस म्हणून. प्रॅक्टिस स्टार्ट केल्यावरती आपल्याला इथं प्रश्न 4 ऑप्शन हे पाहायला मिळतात. आपण जर चुकीचं सिलेक्ट केलं तर बरोबर आहे ते ग्रीन दाखवेल आणि चुकीचं आहे तो रेड दाखवेल. सपोज आता मी इथं 2 सिलेक्ट केले, तिसरा सिलेक्ट केला. आता तिसऱ्या बरोबर आहे ऑप्शन, तो ग्रीन आला. म्हणजे मुलांना प्रश्न वाचून जर ज्यावेळी ते उत्तर देतील त्यावेळी त्यांना लगेच समजेल की कुठला प्रश्न बरोबर आहे, कुठला चूक आहे. हं? हे झालं आता हे प्रॅक्टिस संदर्भामध्ये. आपल्याला आता मॉक टेस्ट संदर्भात बघूया. म्हणजे प्रॅक्टिस केलं, पण आता परीक्षेची तयारी पण कळली पाहिजे मुलांची. त्यासाठी आपण इथं 100 मार्कांची मॉक टेस्ट एक बटन ठेवलेलं आहे. प्रत्येक वेळी या टॉपिकमध्ये वेगवेगळे प्रश्न ह्याच्यामध्ये रोटेट होऊन येतील. मी आता इथं सुरू करतो ही मॉक टेस्ट. मॉक टेस्ट सुरू केल्यावरती मी इथं स्टार्ट एक्झामवर क्लिक करतो. ही एक्झाम स्क्रीन साधारण नायलेटच्या एक्झाम स्क्रीनशी मिळती-जुळती स्क्रीन आपण घेतलेली आहे. इथं इंग्लिशमध्ये प्रश्न आहे, इकडं मराठीमध्ये प्रश्न आहे, खालती त्याचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, प्रिव्हियस बटन आहे आणि इथं नेक्स्ट बटन आहे. नेक्स्ट बटनच्या बाजूला 0 सेकंद असं पाहायला मिळतंय पहा. मी आता ह्याच्यातला एक प्रश्नाचं उत्तर काहीतरी एक रँडमली सिलेक्ट करतो. मी आता सी समजा सिलेक्ट केलं. आणि नेक्स्ट करतो. नेक्स्ट केलं की इथं नेक्स्ट बटनाच्या इथं पहा सुरू होतं, सेकंद सुरू होतं. इथं 15 सेकंद विद्यार्थ्याचा हा प्रश्न सोडून 15 सेकंद थांबतो प्रश्न. त्याच्यानंतरच विद्यार्थी नेक्स्ट करू शकतो. नायलेटच्या एक्झाममध्ये हे 30 सेकंदाची वेळ असते. आपण इथं मुद्दामूनच 15 सेकंद आपण ठेवलेलं आहे. विद्यार्थ्यांना त्याची सवय व्हावी या दृष्टिकोनातून. हे इथं घेतलं. अशा पद्धतीनं किंवा इथून आपल्याला या नॅव्हिगेशन बार दिसतो, त्याच्यातून आपल्याला कोणत्याही प्रश्नावरती डायरेक्ट जंप करता येतं. मी आता 22व्या प्रश्नावर आलो. तिथं प्रश्न 22. मी त्याचं ॲन्सर सिलेक्ट केलं. नेक्स्टवर गेलो. नेक्स्टवरती इथं 15 सेकंद झालं, की नेक्स्ट बटन ॲक्टिव्ह होईल आणि मग मी नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ शकेन. नेक्स्ट क्वेश्चन हा 23वा आपल्याला येईल. पहा 23वा क्वेश्चन. आता जे सोडवलेले प्रश्न आहेत ते ग्रीन दिसतात, नॉट आन्सर्स रेड दिसतात आणि येलोमध्ये असेल तो करंट क्वेश्चन असं आपल्याला पाहायला मिळेल. आपण आता ही एक्झाम फिनिश करूया. फिनिश केली एक्झाम, ओके केलं की या इथं मला त्याचा रिपोर्ट दिसतो पूर्णपणे. टोटल क्वेश्चन्स किती, आन्सर्स किती, करेक्ट किती, इनकरेक्ट स्किप्ड म्हणजे सोडवलेलेच नाहीत आपण असे आणि इनकरेक्ट असे 99 आहेत. 1%. टाइम टेकन किती. आपण बॅक टू डॅशबोर्ड जाऊ. इथं आपल्याला लीडर बोर्डमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला आत्ता आपण जे काही सोडवलेलं असेल, म्हणजे मी इथं 3च प्रश्न सोडवलेले डिजिटल फायनान्शियल टूलचे, इथं तारीख दिसते पहा. मी इथं डिजिटल टूलचे 3 प्रश्न सोडवलेले, त्यातला एक बरोबर आहे, म्हणजे माझी 33% ॲक्युरेसी आहे. मला फक्त तेवढाच प्रश्न बघायचा असेल म्हणजे इथं येऊन मी त्या डिजिटल फायनान्शियल टूल्सचे मी किती वेळा प्रॅक्टिस केलं असेल हे बघायचं आहे, किंवा मला IMP ट्रू फॉल्सचं किती वेळा प्रॅक्टिस केलं असेल ते बघायचं आहे. तर यासाठी मला इथं
ड्रॉप डाऊन बॉक्स आहे ज्यातून सर्च करतो. आता ते एक्झाम पाहिली होती आपण, एक्झाम जी सोडवली होती, हं, जी आ- आत्ता आपण एक्झाम जी लेटेस्ट सोडवली त्याच्यात एकच प्रश्न, एकच स्कोर आहे, 1% आपल्याला दिसेल. आपल्याला एक्झाम ही प्रत्येक वेळी बदलत असते. आता हे झालं क्वेश्चन डेमो आणि लीडर बोर्ड. आता आपण येऊया सीसीसी कोर्स नोट्स वरती. सीसीसी कोर्स नोट्स वर गेल्यावरती आपल्याला हा एक वेगळी स्क्रीन दिसते पा. या स्क्रीनमध्ये विंडोजचे शॉर्टकट कीज डिटेल्स आहेत. हं? त्याबरोबर रायटर, कॅल, इम्प्रेस ह्याचेही शॉर्टकट कीज आहेत. त्या व्यतिरिक्त फंक्शन कीज पण आपल्याला माहिती पाहिजेत. F1 टू F12 कीबोर्डच्या ज्या आहेत त्याची पण माहिती इथं आपण दिलेली आहे. फुल फॉर्म्स जे लागतात आपल्याला परीक्षेत बऱ्याचदा विचारले जातात, ते सगळे फुल फॉर्म इथं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपल्याला पूर्ण एक स्टडी गाईड हे विद्यार्थ्यांच्या हातात आपण प्रोव्हाइड करतोय. त्या व्यतिरिक्त आपल्याला या सब्जेक्टच्या नोट्स पाहिजेत, म्हणजे फंडामेंटल्स ऑपरेटिंग सिस्टीम. आता रायटर, कॅल आणि इम्प्रेस त्याच्या इथं PDF नोट दिलेले नाही आहेत आपण, पण इथं आपण त्याचे व्हिडिओ लेसन्स दिलेले आहेत पहा. आपण आता इथं ऑपरेटिंग सिस्टीम ओपन करूया. ऑपरेटिंग सिस्टीम ओपन केली की आपल्याला त्याची PDF नोट इथं पाहायला मिळते. पूर्णपणे आपल्याला नोट्स ह्या वाचता येतात. आपल्याला त्याचे फिगर्स, एक्सप्लेनेशन हे सगळं आपल्याला रीड करता येतं. म्हणजे आपल्याला नोट्सही मिळाल्या, शॉर्टकट कीज डिटेल्स मिळाल्या, प्रॅक्टिससाठी क्वेश्चन मिळाले. आणि त्या व्यतिरिक्त मी आता रायटरवरती क्लिक करतो. रायटरवरती पहा आपल्याला इथं दिसतंय, मी स्टार्ट लर्निंग प्ले केलं. इथं माझ्याकडे ही स्क्रीन ओपन झाली. इथं ओपनिंग, क्लोजिंग, पेज सेटअप असे काही वेगवेगळे लेसन्स जे आहेत त्या लेसनचे आपल्याला इथं ऑप्शन्स पाहायला मिळतात. हं? आता हा व्हिडिओ इथं सुरू झाला. हं? या व्हिडिओमध्ये आपण काय घेतलंय, पेज सेटअप आणि प्रिंट प्रिव्ह्यू याविषयी माहिती दिलेली आहे. त्याचे इथं इन्फॉर्मेशन आहे, कमांड कशी करायची आहे, काय करायचे आहे, हे इथं आपण प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे पहा. मी तर मुद्दामून एकदम पुढं पुढं नेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हं? आपण हा बघून झाला. मग आपल्याला दुसरा पार्ट फॉर्मॅटिंग द टेक्स्ट व्हिडिओ बघायचा आहे. तर फॉर्मॅटिंग द टेक्स्ट वरती आपण फॉर्मॅटिंग टेक्स्ट वरती बघू. फॉर्मॅटिंग टेक्स्ट मध्ये आपल्याला सिलेक्ट केला. हं. हे आपल्याला ऍक्च्युली शिकायला एक लेसन्स मिळतात. आता हे आपल्याला डॅशबोर्ड वरूनही आपल्याला पाहायला मिळतील. आपण इथं कॅल्च आणि वर्डचे सिलेक्ट केलेत आत्तापर्यंत. आपण नोट्स वरती गेलो तर आपण बाकीचे कुठले इम्प्रेसचे सिलेक्ट केलेले नसतील तर आपल्याला इथं एनरोल नाव दिसतं. एनरोल नाव केलं की हे पण आपलं सिलेक्ट झालं. आपल्याला इथं डॅशबोर्डमध्ये तेही पाहायला मिळते. म्हणजे आपल्याला व्हिडिओ लेसन्स आले, आपण केलेला प्रोग्रेस रिपोर्ट आला, PDF नोट, शॉर्टकट सगळे आले, प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स आले, एक्झाम्स आली. या सर्व गोष्टी आपल्याला या एकाच लॉग इनमध्ये विद्यार्थ्याला देता येतात आणि ह्याचा विद्यार्थ्याला भरपूर फायदा होऊ शकतो. आता हे झालं विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून बेनिफिशियल. विद्यार्थ्याला हा डेमो पर विद्यार्थी केवळ 25 रुपयात तुम्ही देऊ शकता. आजच आपल्या संपर्क करा आणि विद्यार्थ्यांना डेमो द्या. विद्यार्थ्यांनी जर सुरुवातीपासूनच डेमो हा वापरला, प्रॅक्टिस केलं, तर विद्यार्थ्यांना त्याचा नक्की भरपूर फायदा होतो आणि बऱ्याच सेंटर्स ज्यांनी वापरलेला आहे मागच्या वर्षीही, त्यांना सेंटरचा रिझल्ट वाढण्यास ही मदत झालेली आहे. आपण नक्कीच पाहाल आणि नक्कीच रजिस्टर कराल, कॉन्टॅक्ट कराल. धन्यवाद. थँक यू.